बँकेतली जरा कामं आटोपली त्याच्यानंतर मला आईंचा फोन एक बंद पडला आहे. त्याच्यामध्ये काय ते जिओवाल्यांची सिस्टीम भंगार आहे. जिओच्या फोनमध्ये जिओचं सिम चालणार, काय ते जिओचं सिम हे जिओच्याच फोनमध्ये चालणार, दुसऱ्या कशात चालणार नाही. मग आम्ही आता तो फोन आईंचा बिघडला म्हणून मोटोरोलाचा नवीन हे घेतला आहे ना, फोन घेतला आहे ना, तर त्याच्यामध्ये सिम ते हे होईना म्हणून शेवटी जिओचं सिम पोर्ट करायला गेले एअरटेलमध्ये. तर ते दुकान बंद होतं संध्याकाळी, अजून ओपन व्हायचं होतं. मग जरा मम्मीला फोन केला. मम्मी आमची गावाला जाणार होती, म्हणलं आले का बघूया. तर मम्मी आमची गावाला गेली नव्हती. तर मम्मी आमची बस स्टॉपवर बिचारी चटणीचा डबा घेऊन बसली होती. चटणी ती मिसळली ॲक्च्युली चटणी तिनं, पण तिला मीठ घालायचं होतं, त्याच्यात मीठ कमी पडलं म्हणून चटणीचा डबा घेऊन स्टॉपवर येऊन बसलेली एवढा वजाच्या वजा. मग म्हणलं मला कळलं, म्हणलं थांब तिथंच, म्हणलं येते मी. आले मी गेले तिकडं, चटणीचा डबा तिला घेतलं, तिला सोडलं तिकडं त्या लोकेशनवर. एक 4-5 किलोमीटर असेल. तिथनं ही एस टीनं जाणार होती डबा घेऊन, तिथनं उतरून त्या स्टॉपवर आणि त्या डंगापर्यंत जाणार होती चालत. मग म्हणलं मी गेले, बरं झालं. तिथं थांबले अर्धा-पाऊण तास तिचं मिसळून होईपर्यंत. परत तिला घेतली, तिला घरात ड्रॉप केली. जरा तिथं चहा वगैरे घेतला, जरासं घरातल्यांशी डिस्कशन वगैरे केलं बऱ्याचशा गोष्टींशी. त्यानंतर मग निघायला लागलेले. तोपर्यंत मला दिसलं की आमच्या 4 व्हीलरवर कुणीतरी कुणीतरी म्हणजे ॲक्च्युली रस्ता करणाऱ्यांनी हारा म्हणायचं तर काय बोलू, अशा शिवाय यायला लागल्यात ना तोंडात. त्या आईला काम नाही तेव्हा पैसे नसते, इकडनं तिकडनं जायलाच लागलेत. काय ना काय झाले काय माहिती, लिंबूकुरी फिरवलं सारखे नुसते पैसे लॉसच व्हायला लागलेत सगळ्या गोष्टीत. म्हणजे अननेसेसरी काय गरज नाही अशा ठिकाणी जिथं आम्ही स्वतः पण खर्च करत नाही, असा अननेसेसरी आम्हाला सडन खर्च यायला लागला आहे. आणि हे असं मी सांगते तुम्हाला, असं ह्या हल्ली 4-5 महिन्यात आठवड्याला व्हावं लागलं आहे. आठवड्याला काहीतरी अननेसेसरी खर्च, कधीतरी टाकी फुटते वरची, कधी ते बेड तुटतोय, त्या टाकीला 2000 खर्च, त्या बेडला 2000 खर्च, तोपर्यंत गाडीच माझी बंद पडते महिन्याला, त्याला 4-5 हजार खर्च, तोपर्यंत दवाखाना चालू आहे. काय सांगण्यासारखं नाही, काय खरं नाही बाबा, काय सांगू. होतं पैसे बचत करावं म्हटलं तरी पण पैसे राहणार, तर अशी अवस्था झाली. तर याच्यानंतर ते सिमचं सगळं ते पोर्ट वगैरे केलं, तर तिथं पण ते रिचार्ज संपला होता. ते म्हणते याच्यावर रिचार्ज मारायला पाहिजे, परत त्याच्यावर रिचार्ज केला, रिचार्ज करून परत पोर्ट करण्याचे पैसे दिले, ते सगळं केलं, ते प्रोसेस केलं. परत मग मम्मीला घेतलं, तोपर्यंत ती बाजार करणार होती, तिला परत घरात ड्रॉप केलं. म्हटलं तर तिला ड्रॉप करून नंतर मग मी निघले. नंतर ते बघितलं ना तुम्ही, गाडीवर ते डांबर उडवून ठेवले, आता त्याचा आणि खर्च आला अननेसेसरी, त्याला आणि 1300 रुपये खर्च सांगितला आहे. म्हणजे काय अनवॉन्टेड खर्च यायला लागलेत. काय झालं असेल तुम्ही जरा सांगा बघूया. आणि त्यानंतर मग आले घरी, जरा टेन्शनमध्येच जाणं होतं मला, म्हणजे डिस्टर्बच झाले मला, काय समजणच झालेच, काय ना काहीतरी व्हायला लागलं. त्यानंतर घरी आल्यानंतर पण परत ते सिम काय सांगू, नेक्स्ट पार्टमध्ये सांगते तुम्हाला.